जय भीम. मंगळवार दिनांक 16 जून 2026 सम्राट वचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचे शीर्षक आहे येस्कर स्वभान देणारी कादंबरी. त्याचे लेखक आहेत सम्यक समीक्षा विलास पवार. पिवळ्या रंगाचे पातळ लग्नातील हळदीमुळे गोऱ्या रंगावर चकाकणारी अंगावरची पिवळाईमुळे हिराच खुलून दिसणारे सौंदर्य बघणारा बघतच राही. एसटीतून ती एकटीच उतरली. हातात कापडाची एक पिशवी आणि घाईघाईने रस्त्याने ती चाललेली पाहून जणू काही शिकारीची वाटच बघत बसलेले आहेत असे ते टोळके हिरा जात असलेल्या दिशेने तोंडाचा ओ करून बघत होते. तोच त्यांच्या गणपतदादा म्होरक्याने आपल्या फंटरला इशारा केल्यामुळे त्याने हिराचा पाठलाग केला आणि हिरा कुठे पोहोचली तो रिपोर्ट दादाला पोहोचवला. सकाळच्या सुमाराला नदीवरून आंघोळ करून आलेल्या तात्याने लक्ष्मी काकूच्या घरासमोर गावातला गणपतदादा उभा असलेला पाहिला. तो तिथे उभा असलेला पाहून त्याच्याजवळ जात तात्याने सरळ त्याला विचारले, काय रे, काय काम आहे तुझं इथे? आपल्याला सरळ सरळ आव्हानात्मक विचारणारा कोणीतरी आहे हे लक्षात आल्यामुळे गणपतदादा मनामध्ये चरकला होता आणि मनामध्ये पापी विचार असल्यामुळे मुळातच तो गोंधळून गेला. तात्याने त्याला पुन्हा विचारणा केली, अरे सांग ना, तुझं काय काम आहे? तेव्हा तिथून चालता चालता त्याच्याकडे वळून म्हणाला, तू मला ओळखलेली दिसत नाहीस. तुला दाखवतोच माझा कायदा. तू या गावातच कसा राहतो? एवढे बोलून तो तिथून रागारागाने निघून जातो. तो दूर गेलेला आहे हे पाहून लक्ष्मीबाई 2 पायऱ्या उतरून तात्याच्या पायाला मिठी मारते. बरं झाले रे बाबा, तू अगदी वेळेवर देवासारखा धावून आलास. त्या मेल्याची ही दुसरी वेळ आहे इथे येण्याची. पहिल्या वेळेस तो येतो आहे हे बघूनच मी हिराला पाठीमागच्या दरवाजा आड लपवलं होतं. आज हिरा नशिबाने पिंजरा काकूच्या घरी गेली होती म्हणून निभावलं. ती मध्येच नाही यावी म्हणून मला धाकधूक लागली होती आणि आज बरं झालं तुझी समोरासमोर भेट झाली. बाबा तू पण सांभाळून राहा. ही जात दुःख धरल्याशिवाय राहणार नाही. महाराची सुंदर रूपवान हिरा म्हणजे आपल्या बापाचा माल. आपल्याला कोण अडवणार आहे? या खुशीत हिराला कवेत घेतलेल्याची स्वप्न बघणारा दादा मध्ये तात्याचे संकट उभे राहिलेले पाहून रागाने आणि सुडाने बेभान होऊन गेला. पहिला तात्याचा काटा काढला पाहिजे म्हणून त्याने पाळत ठेवून आठवडाभरानेच त्या दिवशी संध्याकाळी कातर वेळेला तात्या एकटा आमराईच्या टोकाला असलेल्या गोणू आईच्या देवळात सापडलेला बघून गणपतदादा अचानक त्याच्यावर झडप घातली. अचानकपणे आपल्यावर हल्ला होत आहे हे पाहून गडबडलेला तात्या ताबडतोब सावरतो आणि समोर गणपतदादाला पाहून त्याच्या डोळ्यातून क्षणभरच अश्राप हिराचा चेहरा तळपतो आणि आपल्या जीवावर उठलेल्याचा आपण पण जीव घेतला पाहिजे या निश्चयाने तात्या समोरच्या त्या दादाला संपूर्ण ताकदीने उचलतो आणि डोक्यावर जोराने आपटतो आणि खेळ खल्लास. काही घडलीच नाही अशा शांत चित्ताने तात्या घरी पोहोचतो. या प्रसंगाच्या निमित्ताने लेखकाने पोचीराम आणि चंदर कांबळे या दोघा बापलेखांची हकीकत वर्णन केली आहे. ती वाचून मन सुन्न होते. या कादंबरीत आजोबा, बाप, मुलगा असा सामाजिक कार्याचा वसा घेतलेला वारसा लेखकाने कथन केलेला आहे. महादू बाबा घोडेकर म्हणून घोड्याची खरेदी विक्री करणारे व्यापारी, आजूबाजूच्या पंचक्रोशीत माहीत झालेले, डोक्यावर पांढरे पगडी, सफेद कॅनॉटचा कोट, कॉटनचा कोट, पांढरे शुभ्र धोतर आणि पायात कोल्हापुरी वाहन असा महादू बाबाचा थाट त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसत असे. आपल्या दिसण्याप्रमाणेच महादू बाबाचे वागणे असे. भावकीच्या कोणत्याही कामात नेहमी त्यांचा पुढाकार असे. त्यांच्या पुढाकारामुळेच 5 खण आणि 3 दालने असलेली वस्तीतल्या मध्यवर्ती ठिकाणी चावडीची इमारत उभी राहिली. तशी इतर कोणत्याही गावामध्ये इमारत नव्हती. महादूबाबांचे आणि डॉक्टर बाबासाहेबांचे जवळचे संबंध म्हणून 1932 साली नारायणगाव येथे झालेल्या महार परिषदेला बाबासाहेबांचे येणे झाले. त्यावेळेला त्यांचा मुक्काम घोडेगावच्या डाक बंगल्यात होता. ही महादूबाबाच्या कर्तृत्वाची पावती म्हणावी लागेल. तोच वारसा त्यांचा मुलगा सदाशिव म्हणजेच तात्याने पुढे चालविला आणि तात्याचा मुलगा शंकर तो वस्तीमध्ये पहिला मॅट्रिक पास आणि पदवीधर ठरला. त्यावेळेला 7वीची हुफा बोर्ड परीक्षा पास आणि वयाचे 18 वर्षे पूर्ण झालेल्याला प्राथमिक शाळा मास्तराची नोकरी मिळत होती. म्हणून वस्तीतील तात्याला 1-2 पुढे
वर्ष 1-2 मागे असलेल्या 7-8 तरुणांना शिक्षकाची नोकरी मिळाली होती. शिक्षक म्हणून 2-3 वर्षाची नोकरी पुरी होताच आपण शिक्षक आहोत या जाणीवेने त्यांच्यामध्ये मोठेपणाची भावना वाढू लागली होती. म्हणून महादू बाबाचे घर, त्याचा मुलगा तात्या याचे मोठेपण त्यांना खूप लागले होते. त्या द्वेष भावनेतून तात्याच्या मुलांची लग्न जोडण्यात फांदा करणे, तात्याची आई निवर्तल्या प्रसंगी कोणीही हजर नसणे, अशा प्रसंगातून आपल्या समाजातील वाईट प्रवृत्ती वाचताना वाईट वाटते. पावसाळ्याच्या दिवसात नदीच्या पुरामध्ये वाहून आलेल्या प्रेताचं काळोख्या रात्रभर उदा सारख्या रानटी प्राण्यापासून रक्षण करण्याचा प्रसंग अंगावर भीतीने काटे उभे राहतात. तात्याचा मुलगा शंकर फायनल बोर्डाची परीक्षा तालुक्यात पहिल्या नंबरने पास होतो. वस्तीमध्ये मॅट्रिक पास झालेला आणि पुढे पदवीधर झालेला तो पहिला असून देखील वस्तीमधील कोणाला त्याचं कौतुक तर सोडा, पण सोयरसूतक देखील नाही. यावरून दुसऱ्याचे चांगले बघवत नाही यावर लेखकाने बोट ठेवलेलं आहे. त्याउलट शंकरची आई गाव सोडून जाताना घरातील चीज वस्तू, फावडे, पहार, कुदळ, लाकडी पेटी, खुरपी, विळे इत्यादी वस्तूची आपल्या भावकीच्या लोकांमध्ये वाटप करते. हा तिचा उदार स्वभाव पाहून मन भरून येते. आपला मुलगा सरकारी खात्यामध्ये हुद्द्याच्या जागेवर लागलेला आहे. त्याला खूप मुली सांगून येत आहे. तरी देखील आपले जुने नातेसंबंधातले रामभाऊ आपल्या मुलीला शीतलला घेऊन आले आहेत. मुलगी आपल्या शंकरला शोभून दिसणारी आहे. तिच्याबरोबर लग्न जोडणे म्हणजे जुन्या नातेसंबंधाला उजाळा मिळणार आहे. या कल्पनेने तात्या मनातून आनंदून गेले. तो त्यांचा आनंद फार दिवस टिकला नाही. ते वाचकांनी वाचून समजून घेणेच बरे. प्लेगच्या साथीमध्ये तात्याच्या कुटुंबाची झालेली परवड, गोऱ्या रंगाचा तात्या आणि त्याला महादू बाबाने निवडलेल्या सावळ्या रंगाची बायको, आपली बहीण शहर गावात दिलेली आपण खेडोळ माणसं म्हणून शेवंतीला दुरावलेलं माहेर, योगायोगाने तात्याला तहसीलदाराचा टांगा हाकण्याची मिळालेली नोकरी, अशी कितीतरी प्रसंग कादंबरीमध्ये लेखकाने रेखाटलेले आहेत. कोणत्याही प्रकारची रंगरंगोटी न करता सांगितलेली हकीकत म्हणजे मनसुन्न करणारा चित्रपट आहे. सदन मराठा कुटुंबातील गृहिणी तुळसाबाई यांचे मूल जगत नाही म्हणून भक्ताने सांगितले, लेकुरवाळ्या बाईने तुमचे मूल पदरात घेतल्यास तुमची या चक्रातून सुटका होईल. मात्र त्याने ही देखील सांगितले, जी लेकुरवाळी बाई तुमचे मूल पदरात घेईल तिच्याकडे तुमचे हे दुष्ट चक्र जाईल, म्हणजे तिच्या मुलाला बाधा पोहोचू शकते. उपासमारीने मुले मरणार असतील त्यापेक्षा 4 दिवस पोट भरून खाऊन मरू दे, असा टोकाचा विचार करून शेवंतीने तुळसाबाईचे मूल पदरात घेतले. त्यावेळी तिच्या मनामध्ये काय गोंधळ उडाला असेल याची कल्पनाच करवत नाही. ही हकीकत म्हणजे कादंबरीतील परमोच्च बिंदू लेखकाने रेखाटला आहे. हे सयाजीराव वाघमारे लिखित यस्कर कादंबरीचे यश आहे. ती वाचताना आपण प्रत्यक्ष प्रसंग जागतो आहोत असा भास होतो. इतकी ही कादंबरी वाचनीय आहे. तसेच कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने जो संदेश दिलेला आहे तो वाचकांनी समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. सयाजीराव वाघमारे यांच्या पिंड खऱ्या अर्थाने लेखकाचा आहे, परंतु मागासवर्गीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते परिस्थितीच्या रेट्यामुळे मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून पुढे आले. 1970 साली मागासवर्गीय विक्रीकर कर्मचारी कल्याण समिती संस्थापक सरचिटणीस म्हणून सामाजिक कार्याची त्यांची सुरुवात आहे. दलित पॅंथर स्थापना 1972 या संघटनेच्या सुरुवातीपासून त्यांचे योगदान आहे. तेवढेच नाही तर रिपब्लिकन पक्ष खोब्रागडे गट महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचे काम उल्लेखनीय आहे. घडलं हे असं. दलित पॅंथरच्या कथा, भावकी, वैचारिक लेख, पुस्तक, एका भीमसैनिकाचं पतन, कादंबरी, पॅंथरचं लागीर, दलित पॅंथरचा इतिहास, दलित पॅंथर नेत्याची व्यक्तिचित्रे, महार इनाम जमिनीचा प्रश्न आणि सरकार माहिती पुस्तकं, 3 आवृत्त्या निरनिराळ्या वर्तमानपत्रातून लेखन हा त्यांचा साहित्य प्रवास अडचणीवर मात करून चालतो आहे. तो अधिक जोमाने व्हावा. पुस्तकासाठी संपर्क 86 52 59 19 72. लेखक सयाजी वाघमारे. मोबाईल नंबर 9892 066 967. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.